नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 3 मागण्या मान्य. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. खरं तर जून महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे. जून महिन्याचा पगार जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिला जाईल आणि यासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना 3 महत्त्वाचे लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कोणकोणते लाभ मिळणार याचा आढावा घेणार आहोत. महागाई भत्त्याचा लाभ मिळणार. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 25 पासून 55% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आधी हा महागाई भत्ता 2% होता. मात्र मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने एक शासन निर्णय जारी केला, ज्याद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 2% वाढवून 55% करण्यात आला. पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली. दरम्यान आता केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातील शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकार राज्य शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 53% वरून 55% करणार आहे. याबाबतचा प्रस्तावित वित्त विभागाकडून तयार असून लवकरच या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी होईल असे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब अशी आहे की ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार. राज्य कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 53% वरून 55% इतका केला जाणार आहे. म्हणजे महागाई भत्ता 2% वाढवला जाईल आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या अखेरपर्यंत निघू शकतो. महत्त्वाची बाब अशी आहे की ही वाढ जानेवारी 25 पासून लागू राहणार आहे. म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. जून महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्यात आणखी एक लाभ मिळणार आहे. तो म्हणजे सुधारित वेतन श्रेणीचा. खरे तर राज्य कर्मचाऱ्यांना वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या 104 संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे. या शिफारसी सरकारकडून स्वीकृत करण्यात आल्या आहे आणि जून महिन्याच्या पगारासोबत सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर सुधारित वेतन श्रेणी दिनांक 1/1/16 पासून काल्पनिकरित्या लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष लाभ जून महिन्याच्या वेतनवाढीसोबत दिला जाणार आहे. म्हणजे याची थकबाकी काही मिळणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या विरोधात नाराजी सुद्धा दिसून येत आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3 मोठे आर्थिक लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.